मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 25,377 वरती आणि आजचं पण ट्रेडिंग सेशन आपण जर बघितलं तर आजच्या दिवशी निफ्टीने आपला ऑल टाईम हाय ब्रेक केलेला होता आणि पुन्हा एक नवीन ऑल टाईम हाय पण बनवला आणि तशाच प्रकारे पुन्हा निफ्टी खाली पण गेलेली होती. लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे. म्हणजे 25,300च्या खाली निफ्टी स्लिप झालेली होती, पण तिथून पण रिकवर झाली आणि मार्केटने पुन्हा ह्याच रेंजच्या आतमध्ये येऊन क्लोज दिलेला आहे. म्हणजे मागचे 4 ट्रेडिंग सेशन जर आपण बघितले तर मार्केट आपल्याला ह्याच लेवलच्या दरम्यान इथं क्लोज होताना दिसतंय. हा एक दिवस, त्यानंतरचा हा दुसरा दिवस, हा तिसरा दिवस आणि हा चौथा दिवस. हे चौथं ट्रेडिंग सेशन की मार्केट ह्या रेंजच्या आतमध्ये क्लोज होत आहे. म्हणजे मार्केटने काय केलं, ऑल टाईम हाय पण ब्रेक केला आणि आपण जी महत्त्वाची लेवल म्हणायचो 25,300च्या आसपास, ती लेवल पण इथे ब्रेक केलेली होती. 25,333चा सपोर्ट. म्हणजे ह्या लेवलच्या वरती पण सस्टेन राहिलं नाही, ह्या लेवलच्या खाली पण थांबलं नाही मार्केट. मार्केटने क्लोज ह्या रेंजच्या आतमध्ये दिलेला आहे. मग मार्केट ऑल टाईम हायवरून खाली का आलं? मार्केट तर वरती जायला पाहिजे. आपण मार्केटमध्ये काय म्हणत होतो की मार्केट जर या ठिकाणी पॉज घेते ते इथे जर ब्रेकआउट देत असेल तर एक चांगला मोमेंटम या ठिकाणी बनू शकतो. चांगला मोमेंटम मार्केटमध्ये या ठिकाणी बनू शकतो असं आपण म्हटलं होतं. का बनलं नाही? बँकिंग तर स्ट्रॉंग होतं आजच्या दिवशी, तुम्ही सर्वांनी पण बघितलं. बँक निफ्टी इंडेक्स प्लसमध्ये होता जवळजवळ 600 पॉईंटने. मग निफ्टी निगेटिव्ह का? बहुतेक जणांना हा प्रश्न पडलेला असेल, कारण की मी डेली म्हणत असतो बघा, बँकिंगचा जर सपोर्ट असेल मार्केटला, निफ्टी नक्की वरतीच जाणार आहे. कारण की हे जे स्टॉक असतात, जसं आज HDFC बँक बघा, हा स्टॉक पण चालत होता, HDFC बँक. त्यानंतरचा स्टॉक म्हणजे ICICI बँक, या स्टॉकमध्ये पण बाईंग होती. त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर SBI, या स्टॉकमध्ये पण बाईंग होती आजच्या दिवशी. मग जर निफ्टी बँक इंडेक्स चालत होता तर निफ्टी का चालली नाही? त्याचं एक कारण आहे मित्रांनो. कोणतं कारण? तर IT इंडेक्स आजच्या दिवशी चालला नाही. IT इंडेक्स, कारण की बँकिंग नंतर सर्वात जास्त वेटेज जर म्हटलं ना निफ्टी 50मध्ये, ते ITचं आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याचं पण वेटेज चांगलं आहे आणि हा इंडेक्स आजच्या दिवशी 3.5% खाली होता. -3.5%. एक इंडेक्स एका दिवसाला -3.5% होतो आहे. म्हणजे जवळजवळ 1500-1600 पॉईंटने खाली, 1500 ते 1600 पॉईंटने हा इंडेक्स खाली होता. याचं वेटेज पण चांगलं आहे आणि याच्यासोबत रिलायन्समध्ये पण आपण बघितलं थोडंसं विकनेस आलेलं होतं रिलायन्समध्ये पण. मग बघा, इथे IT पण इंडेक्सला पूर्ण खाली घेऊन येतो आहे, त्यानंतर रिलायन्स पण खाली घेऊन येतो आहे, पण बँकिंगवरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. लक्षात घ्या, हे मार्केट इथे बंद होण्याचं कारण म्हणजे का बँकिंगचा सपोर्ट होता त्यामुळे. जर बँकिंगचा सपोर्ट नसता तर निफ्टी आज आपल्याला खाली दिसली असती. निफ्टीमध्ये जास्त सेलिंग असते, ठीक आहे ना. निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर पुन्हा जास्त बघायला मिळालं असतं. निफ्टीमध्ये जो विकनेस होता, इथे तुम्ही बघताय ना की ऑल टाईम हाय तर मार्केटने ब्रेक केला, या रेंजच्या बाहेर तर मार्केट गेलेलं होतं, पण याच्यामध्ये शार्प सेलिंग होती ITमध्ये. तुम्ही इन्फोसिस सारखा स्टॉक बघा, इन्फोसिस, तो पण जवळजवळ 3.5%च्या आसपास निगेटिव्ह. त्यानंतर TCS, तो पण 4% खाली होता मायनसमध्ये. त्यानंतर टेक महिंद्रा पण माझ्या मते 3%च्या आसपास निगेटिव्हमध्ये होता. त्यानंतर विप्रो पण जवळजवळ 2.5%च्या आसपास निगेटिव्ह होता. हे जे ITचे स्टॉक होते स्ट्रॉंग, ज्यांचं वेटेज IT इंडेक्समध्ये पण जास्त आहे, यांच्यामध्ये जर जास्त सेलिंग होत आहे तर एक इंडेक्स जो असतो ना तो नेहमी खाली येणार आहे, त्याच्यामध्ये विकनेस नक्की येणारच. मग त्यामुळेच IT इंडेक्स वीक झाला, त्याच्यामध्ये सेलिंग आली आणि ITमध्ये सेलिंग आल्यामुळे आपला निफ्टी 50 नावाचा इंडेक्स जो होता ना तो पण टॉपपासून खाली आलेला आहे. हे त्याचं मुख्य कारण. आणि रिलायन्समध्ये पण थोडी सेलिंग झाली, त्यामुळे निफ्टी 50 इंडेक्स खाली आलेला होता. जर इथे बँकिंगचा सपोर्ट नसता तर अजून खाली आली असती निफ्टी, ठीक आहे. निफ्टीमध्ये सेलिंग प्रेशर जास्त दिसलं असतं. इतर वेळेला आपण बघायचो ना, बाकीच्या वेळेला बँकिंग चालत नव्हतं, तेच जर आज पण चालत नसतं तर नक्कीच निफ्टी 50 इंडेक्स खाली असता. लक्षात घ्या. मग त्याने ब्रेकआउट दिलं नसतं, लक्षात घ्यायचं, ठीक आहे ना. मग तो तर खालीच आला असता, म्हणजे या 300च्या खालीच क्लोज झाला असता. हे सेलिंग प्रेशर आपल्याला जास्त बघायला मिळालं असतं. लक्षात आलं सर्वांना? या गोष्टी असतात, हे बारकावे असतात मार्केटचे, हे पण समजून घेत चला की एक इंडेक्स आहे तो का खाली येतोय.
मग तुम्ही म्हणणार निफ्टी आणि बँक निफ्टी बरोबर चालायला पाहिजे. हे बघा, स्टॉक बघा, आपला निफ्टी नावाचं इंडेक्स, त्याच्यामध्ये असतात 50 स्टॉक बरोबर. एक निफ्टी बँक, आता हा सेक्टरल इंडेक्स झाला. हा काय झाला? सेक्टरल इंडेक्स, एका सेक्टरचा इंडेक्स ह्या. याच्यामध्ये असतात 12 स्टॉक. दोघांची कंपॅरिझन करा. याच्यामध्ये 12 स्टॉक आहे, याच्यामध्ये 50 स्टॉक असतात. जे 12 स्टॉक असतात त्यांच्यामध्ये बाईंग यायला लागली तर तो इंडेक्स थांबेल का? नाही थांबणार, तो वरतीच जाणार आहे. पण याच्यामध्ये असणारे 50 स्टॉक आहे, लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये 50 स्टॉकचा समावेश होत असतो आणि त्याच्यामध्ये पण जास्त वेटेज असलेले स्टॉक जर चालत नसतील, जसं इन्फोसिसचं पण चांगलं वेटेज आहे, TCS, त्यानंतर विप्रो, यांचं वेटेज निफ्टी 50मध्ये चांगलं आहे. रिलायन्सचं वेटेज पण चांगलं आहे. रिलायन्स हा निफ्टी 50 इंडेक्सचा पण भाग आहे. मग हे काही स्टॉक जर याच्यामध्ये चालत नसतील, मग बँकिंगचे 2-4 स्टॉक जर चालत असतील ज्यांचं वेटेज जास्त आहे, तर निफ्टी 50 पण जाणार नाही वरती, कारण की त्याला खाली आणणारे स्टॉक जास्त आहे. पॉईंटचे कॉन्ट्रीब्युशन खाली आणण्यासाठी कोणाचं जास्त होतं आजच्या दिवशी? या IT स्टॉकचं होतं. आणि वरती घेऊन जाण्यासाठी HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, हे स्टॉक होते. त्यानंतर बजाज फायनान्स आजच्या दिवशी चालत होतं. त्याचं पण पॉईंटचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण बघितलं ना, निफ्टी 50ला ड्राईव्ह करण्यासाठी जास्त होतं आजच्या दिवशी. पण खाली आणण्यासाठी एक स्टॉक कारणीभूत होते. खाली आणण्यासाठी काही फार्माचे पण स्टॉक होते, खाली येण्यासाठी ते काय होते? कारणीभूत होते हे स्टॉक. ITचे काही स्टॉक, त्यानंतर रिलायन्स आणि फार्माचे पण काही स्टॉक होते. समजलं? तर अशा पद्धतीने एक इंडेक्स चालत असतो. बहुतेक जण काय म्हणतात ना, हे बघा, एक इंडेक्स जो चालणार स्टॉकने चालणार आहे, नेहमी लक्षात ठेवायचं. न्यूज तर मार्केटमध्ये येत जाणार, डेली येत असतात. पण आपण मार्केटमध्ये काम कसं करायचं? समोर काय दिसतंय ना मला, त्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. मी इन्व्हेस्टर आहे, इन्व्हेस्टेड राहणार मार्केटमध्ये. मी एक ट्रेडर आहे, संधी बघून काम करणार, तिथं अंधाधुंदी करणार नाही, गॅम्बलिंग करणार नाही. या सर्व गोष्टी बघायच्या असतात मार्केटमध्ये. बहुतेक जण हेच करत नाही, त्यामुळे ते मार्केटमध्ये चुकतात. लक्षात आलं? जसं आता मिड कॅपचे काही स्टॉक आहे, त्यांच्यामध्ये पण सेलिंग होती, स्मॉल कॅपमध्ये पण सेलिंग होती आणि काही स्टॉक चालत होते. लक्षात आलं ना तुम्हाला? मिड कॅपचे पण काही स्टॉक होते, त्यांच्यामध्ये बाईंग होती आणि त्यांचे स्ट्रक्चर पण खूप छान होते. ते स्टॉक पण मी तुम्हाला सांगतो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, त्याचं स्ट्रक्चर बघा किती छान. त्यानंतर एंजल वन, हा पण स्टॉक बघा किती छान चालला होता. ग्रॅफाईटमध्ये पण किती छान स्ट्रक्चर होतं. असे काही स्टॉक आहे, आता मी हे निवडक सांगितले तुम्हाला ज्यांच्यामध्ये बाईंग आली, पण त्यांचे स्ट्रक्चर तुम्ही जाऊन बघायचे, तुम्हाला आपोआप समजेल प्राइस एक्शन कशी बनते, त्यांचा ट्रेंड कसा आहे आणि कसे चालता येते. खूप सारे स्टॉक आहे, त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याचा स्टडी करा, ॲनालिसिस करा त्यांचं, मग काम करा. मार्केटमध्ये काम करण्याची पद्धतच ही असते. त्याचा अभ्यास करायचा पहिला आणि त्यानंतर त्यामध्ये एंटर व्हायचं. उगाचच मार्केटला म्हणायचं नाही की मार्केट कुठं पण चालतं, खाली जातं, वरती जातं, हे मार्केट असंच असतं. नाही, मार्केट त्याच्या पद्धतीने चालणार ते. लक्षात आलं? आणि एक महत्त्वाचा इव्हेंट आता आजचा संध्याकाळी, म्हणजे आपल्याला समजेलच त्याच्याबद्दल. इव्हेंट एक, जसं आपले वेगवेगळे इव्हेंट असतात बघा, जसं इलेक्शन असतं, लक्षात आलं ना? इलेक्शन असतं, त्यानंतर बजेट असतं, त्यानंतर आपली मॉनिटरी पॉलिसी कमिटी असते, ठीक आहे, MPCची बैठक आपण म्हणतो. त्यामध्ये रेपो रेट वाढवले जातात, कमी केले जात असतात. हा पण एक इव्हेंटच असतो आपल्यासाठी. हे काही इव्हेंट असतात मार्केटमधले खास. आणि त्यामध्ये पुन्हा एक महत्त्वाचा इव्हेंट म्हणजे फेड रेट कट. आता फेड रेट कट म्हणजे काय? अमेरिकेची जी रिझर्व्ह बँक आहे, फेडरल बँक, आजची न्यूज आहे त्याची मार्केटमध्ये, काय किती आता रेट कट करता येते. मग रात्रीच्या वेळेला समजेल आपल्याला किती रेट कट करता येते, ठीक आहे. आता तुम्ही बघताय, कोणी जर बिझनेस न्यूजपेपर जर वाचत असेल की ते 50 बेसिस पॉईंटने ते काय करताय? रेट कट करताय. म्हणजे 50 बेसिस पॉईंट म्हणजे कसं? 0.50 ने. लक्षात आलं ना? 50 म्हणजे 50 नाही, 50 बेसिस पॉईंट म्हणजे काय असतं? 0 पॉईंट, इथे पॉईंट असतो. मग आता ते 0.50ने करतात की 0.25ने करतात, हे आपल्याला रात्री समजेलच. मग आता ह्या न्यूजचा इम्पॅक्ट, तर न्यूज म्हणजे तो एक इव्हेंटच झाला. लक्षात आलं ना? मोठा इव्हेंट, जसं बजेट असतो आपला, तो मोठा इव्हेंट असतो एक. त्याचा मार्केटवरती परिणाम होतो की नाही? तुम्ही बघितलं होतो. बजेटच्या वेळेला मार्केट कसं चालतं? वरती जातं, खाली जातं, व्हॉलेटाईल असतं मार्केट. बजेटच्या दिवशी सर्वांनी बघितलेलं असेल, मोठी कॅन्डल सर्वांनी बघितली. त्यानंतर इलेक्शनमध्ये पण बघा तुम्ही मोठी कॅन्डल बघितली, या दोन्ही याच्यामध्ये. आणि
जेव्हा मॉनिटरी पॉलिसी कमिटी असते ना, त्याच्यामध्ये पण मार्केट थोडंसं व्हॉलेटाईलच असतं, अपसाईड डाऊनसाईड जात असतं. मग कोणी म्हणेल हा इव्हेंट आपल्या मार्केटसाठी महत्त्वाचा आहे का? हो, थोडा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती पण त्याचा होत असतो. काय होऊ शकतं मार्केटमध्ये? व्हॉलेटिलिटी वाढू शकते फक्त, ठीक आहे. व्हॉलेटिलिटी म्हणजे कसं? उतार चढाव. मग अमेरिकन मार्केटमध्ये पण तसेच उतार चढाव येऊ शकतात. अमेरिकेचं मार्केट पण खालीवर होऊ शकतं आजच्या दिवशी. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा मार्केट चालू होईल तेव्हा आपल्याला समजेलच की मार्केट त्यांचं वरती जातं आहे का. त्यानुसार मग आपण आपल्या मार्केटचा एक अंदाज पण लावू शकतो. अंदाजच लावायचा आहे. आपलं मार्केट वेगळ्या पद्धतीने चालतं. समजलं का? आता सांगायला गेलं तर याचा खूप मोठा अभ्यास आहे. पण हे जर झालं, रेट कट झाले, तर ते मार्केटसाठी पॉझिटिव्ह पण आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, निगेटिव्ह नाही आहे. पण शेवटी मार्केट आहे, त्याच्यामध्ये काही पण होऊ शकतं व्हायला. मी जरी म्हणतो आहे की हे इक्विटी मार्केटसाठी चांगलं असतं रेट कट होणं, इक्विटी मार्केटसाठी चांगलं आहे रेट कट होणं, पण मार्केटमध्ये सांगता येत नाही ना काय होईल. आपल्याला जेव्हा दिसेल मार्केटमध्ये तेव्हा आपण म्हणणार की मार्केट निगेटिव्ह होतं आहे आपलं. आणि आपण तसं काम पण करायचं नाही की असं नाही, भविष्यवाणी कोणी सांगू शकत नाही मार्केटची काय होईल. मार्केटमध्ये काही सांगता येत नाही काय होणार. समोर जे चालतं आहे त्यावरती आपण विश्वास ठेवायचा आणि तशा पद्धतीने आपण काम करायचं आहे. हा महत्त्वाचा इव्हेंट आहे आजचा. उद्या त्याचा परिणाम आपल्या मार्केटवरती दिसू शकतो. सकाळच्या वेळेला जेव्हा आपलं मार्केट ओपन होईल, काही वेळेला ते गॅप अप पण ओपन होऊ शकतं, सांगता येत नाही. काही वेळेला ते गॅप डाऊन पण ओपन होऊ शकतं. दोन्ही पॉसिबिलिटी बनतात. अमेरिकन मार्केटची जर क्लोजिंग वरतीच आली, समजलं, गिफ्ट निफ्टी फ्युचरवरून आपण एक अंदाज लावू शकतो की हां, आपलं मार्केट उद्याच्या दिवशी गॅप अप होऊ शकतं किंवा गॅप डाऊन ओपन होऊ शकतं. आपल्याला जी मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन दिसत असते त्यानुसार आपण इथे काम करायचं आहे. मग मार्केटसाठी अजून पण त्या लेवल काम करणार आहे जे आपण म्हटलो होतो. जसं 25,333 ही एक लेवल सपोर्टचं काम करते आणि 25,433 ही पण रेजिस्टन्सचं काम करते. त्यानंतर निफ्टीने पुन्हा एक लेवल आज बनवली ऑल टाईम हाय, ती पण एक हर्डल या ठिकाणी बनू शकते. मग 25,482 25,482ची लेवल हा नवीन ऑल टाईम हाय निफ्टीचा. म्हणजे एक कॉल रायटरच्या झोनजवळ जाऊन पोहोचलेलं होतं मार्केट. 25,500 हा एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आहे मार्केटसाठी. आणि तिथे कोण असणार? कॉल रायटर, जे मार्केटमध्ये मंदी करत असतात. जवळजवळ त्याच झोनमध्ये मार्केट जाऊन पोहोचलेलं होतं. खाली येण्याचं कारण सर्वांना समजलं. आय टी सेक्टरमध्ये होती विकनेस. आय टीचं वेटेज आहे जास्त. इंडेक्सला ड्रॅग करणारे स्टॉक म्हणजे आय टीचे होते. आय टी आणि काही फार्मा आणि रिलायन्स हे इंडेक्सला ड्रॅग करत होते. आणि इंडेक्सला सपोर्ट करणारे स्टॉक जे होते ना, ते बँकिंगचे होते. मग लक्षात आलं सर्वांना. बाकीचं ॲनालिसिस आपलं सेमच आहे, कारण की मार्केट एका रेंजमध्येच आहे अजून. इथे पण क्लोजिंग ह्याच रेंजमध्ये आलेली. बघूया ते कुठे निघतं आहे. मार्केट इथून वरती जात आहे की इथे कंटिन्युअसली खाली येतं आहे, ते आपल्याला क्लोजिंगनुसार समजेल. मार्केटची क्लोजिंग कुठे येते. उद्या जर क्लोजिंग इथे आली, एखादी बुलिश कॅन्डल बनली, तर आपण म्हणणार की मार्केट आता इथून वरती जाणार. पुन्हा जर ते खाली येत असेल, इथून खाली येत असेल, तर मग हे मल्टिपल सपोर्ट 25,077, त्यानंतर 24,850 ह्या लेवल मग इथे सपोर्टचं काम करू शकतात. आणि काही महत्त्वाचे लेवल ते आपण बघूया आता 5 मिनिटांमध्ये. इंट्राडेसाठी लेवल म्हणजे मार्केट कशा पद्धतीने वरती जाऊ शकतं, कशा पद्धतीने खाली येऊ शकतं. ट्रेडिंगसाठी नाही म्हणत मी ते जे ॲनालिसिस करत असतो ना, फक्त तो आपला एक अभ्यास असतो की मार्केट इंट्राडेमध्ये कसं वरती जाऊ शकतं आणि कसं खाली येऊ शकतं आणि कसं खाली येऊ शकतं, त्याचा ट्रेंड कसा असू शकतो, त्यासाठी आपण ते 5 मिनिटांमध्ये ॲनालिसिस करत असतो. तर आपण जाऊया आता 5 मिनिटांमध्ये. तुम्हाला दिसेल की सकाळच्या वेळेला मार्केट पण जवळजवळ आलेलं होतं. इथे सपोर्ट घेतला मार्केटने. या रेजिस्टन्सपासूनच पुन्हा मार्केट खाली येऊन गेलेलं होतं, पण फायनली इथे ब्रेकआउट देऊन टाकला. इथून मार्केट वरती गेलेलं होतं. पुन्हा मार्केट जवळजवळ एका रेंजमध्ये थांबलं, कॉन्सोलिडेट झालं इथं. नंतर मार्केटने इथे ब्रेकडाऊन देऊन टाकला. या सपोर्टला पण नंतर मार्केटने ते ब्रेक करून टाकलं. ही सेलिंग आय टीमुळेच होती. आय टीमध्ये विकनेस आल्यामुळे मार्केट इथं खाली आलेलं होतं. लक्षात आलं. मग मार्केटने पूर्ण हे सपोर्ट पण ब्रेक करून टाकले, जे महत्त्वाचे सपोर्ट होते. पण आपण गेल्या काही दिवसांपासून म्हणतोय ना की मार्केटसाठी एक रेंज होती. बघा ही रेंज मी तुम्हाला दाखवतो पूर्ण चार्टला. ही मोठी रेंज म्हटलं होतं, तुम्हाला आठवतं की मार्केटसाठी ऑल टाईम हाय हा एक रेजिस्टन्स आहे. आणि इथे ही 300ची लेवल मार्केटसाठी सपोर्ट आहे. ही मोठी रेंज आपण बघत होतो. मध्ये एक सपोर्ट होता, ही लेवल पण 340च्या आसपास, ती अजून पण काम करते. पण मार्केटने बरोबर बघा 25,300वरून बाउन्स घेतलेला आजच्या दिवशी. पण या सपोर्टवरून बाउन्स घेतलेला मार्केटने, म्हणजे जी शार्प सेलिंग झाली टॉपपासून
त्यानंतर मार्केटने इथे सपोर्ट घेतला 25,300 वरतीच, इथेच बाउन्स घेतलेला लक्षात येईल तुम्हाला बघा इथे. इथून मग मार्केट थोडंसं रिकवर झालं होतं, पुन्हा रिकवर झालं, वरती गेलेलं होतं. एका रेजिस्टन्स लेवलपासून पुन्हा इथे रिजेक्शन आलं, म्हणजे जे सपोर्ट होते ते नंतर मार्केटसाठी रेजिस्टन्स बनले. मग आपल्यासाठी लेवल कोणत्या वेगळ्या असणार का? नाही. आपण इथूनच मार्केटचा एक ट्रेंड ओळखू शकतो की मार्केट आता कोणत्या लेवलच्या खाली जातं आहे किंवा कोणत्या रेजिस्टन्सला ब्रेक करून तिथे थांबतं आहे. त्यावरती इंट्राडेमध्ये मार्केटचा ट्रेंड डिपेंड करतो. हे सर्व ॲनालिसिस आता 5 मिनिटांमध्ये आपण करणार इंट्राडेसाठी. फक्त आपण डेली टाईम फ्रेममध्ये चार्टला बघतो, त्यानुसार आपल्याला समजतं की मोठ्या टाईम फ्रेममध्ये मार्केट कुठं जातं आहे. मोठा टाईम फ्रेम बघितला तर मार्केट आपलं वरतीच जातं आहे. मार्केटचा ट्रेंड कसा असू शकतो, तो निगेटिव्ह होणार की पॉझिटिव्ह, ते आपल्याला बघायचं असतं 5 मिनिटांमध्ये इथे. मग मार्केटसाठी सपोर्ट जो असेल ना 25,300चा, हा मार्केटसाठी सपोर्ट आहे. स्ट्रॉंग सपोर्ट आपण त्याला म्हणू शकतो. मार्केटला जर रिव्हर्सल द्यायचा असेल तर मग हे रेजिस्टन्स आता पार करावे लागतील पुन्हा मार्केटला. म्हणजे आपण म्हणू शकतो की जवळजवळ 25,400च्या आसपास ही लेवल निघून येते. मार्केट फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं प्लसमध्ये ओपन झालं तर 25,400 हा मार्केटसाठी असणार एक रेजिस्टन्स. त्यानंतर 25,433 ही लेवल पण मार्केटसाठी असणार एक रेजिस्टन्स. आणि ऑल टाईम हाय मी तुम्हाला किती म्हटलं होतं, 25,482च्या आसपास, 25,482 ही लेवल पण असणार एक रेजिस्टन्स. हे रेजिस्टन्स मार्केटला पार करावे लागतील. मार्केट जर फ्लॅट ओपन झालं, थोडं पॉझिटिव्ह ओपन झालं, या लेवलच्या वरती जर सस्टेन व्हायला लागलं, रेजिस्टन्स पार करत गेलं तर हे ट्रेंडिंग होऊ शकतं. मग जसं हे स्ट्रक्चर इथे दिसतंय ना तुम्हाला, मार्केट यायचं, एका लेवलला सपोर्ट घ्यायचं आहे, पण प्रिव्हियस लो त्याने ब्रेक केला नाही, मार्केट पुन्हा वरती जातं आहे. आता जसं इथे क्लोज दिला आहे, मार्केटने हा लो ब्रेक केला नाही, इथूनच मार्केटने बाउन्स घेतला आणि वरती ट्रेड करायला लागलं. इंट्राडेमध्ये मार्केट अपट्रेंडमध्ये जाऊ शकतं. मग मार्केटसाठी हे मल्टिपल हर्डल या ठिकाणी येत जाणार. समजलं? ह्या लेवल असतात, त्या लेवलला आपण फॉलोच केलं पाहिजे नेहमी. उद्या सांगता पण येत नाही काय होणार, कारण की एक इव्हेंट मी तुम्हाला सांगितलाच, फेड आपले रेट कट करतं आहे. मग त्या इव्हेंटमुळे मार्केट मला वाटत नाही की ह्या रेंजच्या दरम्यान कुठे ओपन होईल, मला तर वाटत नाही. ते एकतर गॅपअप देऊ शकतं, गॅपअप किंवा गॅप डाऊन देऊ शकतं. या दोन्हींची पॉसिबिलिटी बनते उद्याच्या दिवशी. फ्लॅटची कमी बनते, पण आपण एक वेळेला ॲनालिसिस करू. जर जास्त गॅपअप देत असेल मार्केट तर मग ह्याच लेवलनंतर सपोर्ट बनतील आपल्यासाठी. समजलं ना? हे फ्लॅटचा सिनरिओ आहे फक्त, की फ्लॅटमध्ये असे रेजिस्टन्स इथे बनू शकतात, ते ट्रेंडिंग होऊ शकतं. समजा झालं गॅपअप, म्हणजे 350च्या आसपास मार्केटची क्लोजिंग इथे. समजलं? आता ते गॅपअपच जर 100-150 पॉईंटने होत असेल, 150-1 पॉईंटने जर ते गॅपअप होत असेल, म्हणजे 25,500च्या आसपास ही लेवल आपण पकडूया डायरेक्ट. या ठिकाणी मोठा गॅपअप दिला मार्केटने, मग ह्या ज्या लेवल असणार ना आपल्यासाठी सपोर्टचं काम करतील. जसं आजचा डे हाय होता, हा पण एक सपोर्ट बनेल. त्यानंतर 25,433 ही पण लेवल एक सपोर्ट बनेल. त्यानंतर 25,400 ही पण लेवल एक सपोर्ट बनेल. या सर्व लेवल मार्केटसाठी ते सपोर्ट बनत जातात. मग गॅपअप झालं ओपन, थोडा डिप देणार आणि पुन्हा त्याच्यामध्ये कंटिन्युअसली बाईंग येणार. एखाद्या वेळेला IT पण चालू शकतं. मग उद्या IT मध्ये पण बाईंग आली, पुन्हा इंडेक्सला सपोर्ट मिळेल. बँकिंग पण चालेल, त्याचा पण सपोर्ट मिळेल. मग इंडेक्स खाली येणार नाही, तो वरती जाणार. इथून मार्केट जेव्हा गॅपअप ओपन होईल, थोडा डिप देईल, तिथे मार्केटमध्ये रिव्हर्सल येतो आहे का, त्यावरून आपल्याला समजेल की हे मार्केट आता वरती जाण्यासाठी तयार आहे. ते कंटिन्युअसली इथून वरती जाऊ शकतं. ट्रेंड पकडायचा असतो, प्राईसचं जे स्ट्रक्चर असतं ना ते आपण पकडायचं असतं. समजलं? गॅपअप नंतर मार्केटमध्ये विकनेस, फ्लॅट ओपन झालं मार्केट, तर मार्केटमध्ये विकनेस जी येणार ना ती 25,300च्या खाली, तो एक झोन आहे. त्याच्या खाली मार्केट जात नाही. 4ही ट्रेडिंग सेशन आपण बघितलेलं आहे, मार्केट त्या लेवलला ब्रेक करत नाही, त्याच्या आतमध्येच ट्रेड करतं आहे. मग जेव्हा मार्केट ह्या लेवलच्या खाली जाणार 25,300च्या खाली, हा एक सपोर्ट आहे. फ्लॅट ओपन झालं, थोडं निगेटिव्ह ओपन झालं, कंटिन्युअसली जर याच्या खाली ट्रेड करायला लागलं तर मग मार्केट इथे निगेटिव्ह होऊ शकतं. इथे मार्केटमध्ये मग थोडीशी सेलिंग अपेक्षित आहे की मार्केटने एक वेळ घालवला 3-4 दिवसांचा वेळ घालवला मार्केटने, आणि मार्केट इथं मग थोडंसं डिस्ट्रीब्युशन फेजमध्ये जाऊ शकतं, खाली येऊ शकतं थोडं. म्हणजे हा सपोर्ट 25,300चा तो ब्रेक झाला तर खाली पुन्हा एक सपोर्ट येणार 25,258, ही लेवल पण एक सपोर्ट. आणि जवळजवळ मग 25,200 हा पण मार्केटसाठी असणार एक सपोर्ट. ह्या लेवल निफ्टीमध्ये इथे येऊ शकतात जर हा सपोर्ट ब्रेक झाला तर.
कंटिन्युअसली मार्केट इथून मग खाली येऊ शकतं. गॅप डाऊन झालं समजा, गॅप डाऊन ओपन झालं, मार्केट थोडं वरती जाण्याचा प्रयत्न करेल. मग ते मार्केट शॉर्ट होतं आहे का वरच्या लेवलला ते आपल्याला बघायचं असतं. म्हणजे 25,250च्या आसपास 101 पॉईंटने मार्केट गॅप डाऊन ओपन झालं या लेवलच्या आसपास, 25,250च्या आसपास. मग ह्या ज्या लेवल असतात आपल्यासाठी बनतात रेजिस्टन्स. काही वेळेला मार्केट गॅप डाऊन ओपन होऊन ताबडतोब वरती जात असतं. मग ते ह्या रेजिस्टन्सच्या वरती निघून जातं आहे का, त्याच्यावरती थांबतं आहे का, हे रिव्हर्सल देतं आहे का, ते आपल्याला बघायचं आहे. की मार्केट इथे गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर थोडं रिकवर होतं आहे, पण तिथून ते पुन्हा शॉर्ट होतं आहे आणि आपल्या डे लोला ब्रेक करून टाकतं आहे. मग हा मार्केटमध्ये असतो विकनेस. याला आपण मार्केटमध्ये आलेला विकनेस म्हणतो. मग ही सेलिंग इंट्राडेसाठी कंटिन्यू राहू शकते. जे मार्केट 4 दिवसांपासून एका रेंजमध्ये वेळ घालवत होतं ते मार्केट आता कंटिन्युअसली खाली जाणार. इथे आपल्याला एक निगेटिव्ह कॅन्डल पण बनताना दिसू शकते. म्हणजे मार्केट इथे रिकवर करण्याचा प्रयत्न करेल आणि पुन्हा अशी निगेटिव्ह कॅन्डल या ठिकाणी बनवेल. म्हणजे इथं शॅडो दिसणार तुम्हाला कॅन्डलला. मग ती शॅडो काय सांगते, मार्केटने रिकवर होण्याचा प्रयत्न केला होता, इथे रिटेस्ट पण केलं, पण ते खाली येऊन गेलं. इथे सेलिंग आली, रेड कलरची कॅन्डल इथे आपल्याला दिसेल मग अशा पद्धतीची. मग ती कॅन्डल आपल्याला सांगते की मार्केटमध्ये थोडंसं सेलिंगचं प्रेशर आहे या ठिकाणी, आपल्याला दिसून येईल ताबडतोब. आणि काही गोष्टी ज्या असतात ना समोर बघायच्या, त्यांच्यावरती विश्वास ठेवत चला. हे बघा, आज खूप सारे म्हणणार की मार्केट 400 पॉईंटने गॅप अप ओपन होऊ शकतं, कोणी म्हणणार 200 पॉईंटने होऊ शकतं. बहुतेक जणांनी पुट कॅरी केलेले असतील ओव्हरनाईटमध्ये, काही जणांनी कॉल कॅरी केलेले असतील. हे बघा, मी तर म्हणतो जे BTST करत असतात ना ते गॅम्बलिंग करतात. जे BTST करतात ना ते मार्केटमध्ये पूर्ण गॅम्बलिंग करतात. मार्केटमध्ये उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही आहे. ते त्यामुळे काय झालं, ते गॅम्बलिंग झालं. एक वेळेला जे हेज करून जातात, स्वतःला प्रोटेक्ट करून जातात, त्याला आपण हेज म्हणतो, हिजिंग करणं, ते वाचू शकतात. पण मार्केट जर तुमच्या अपोजिट ओपन झालं तर काय करणार तुम्ही सांगा. जास्त गॅप अप किंवा गॅप डाऊन दिला मार्केटने, तुम्ही एक कॉल बाय केलेला आहे आणि मार्केट झालं 300 पॉईंट गॅप डाऊन आणि ते मार्केट तिथंच थांबलं, तर प्रीमियम तुमचं 0 आणि पूर्णपणे तुम्हाला लॉस होणार. ज्यांनी कॉल होल्ड केलेले असतील किंवा काहींनी पुट बाय केलेले असतील की मार्केट खालीच जाईल उद्या, आणि मार्केट समजा जर 200-300 पॉईंटने गॅप अप झालं ओपन आणि तिथेच थांबलं, तुमचं तिथे पण लॉसच आहे पूर्ण. म्हणजे एक प्रकारे ते काय असतं मग, गॅम्बलिंग. तुम्ही पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की BTST करणं चांगलं असतं का. याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की उत्तर द्यायचं आहे त्यांनी, ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. आणि जेव्हा पण तुम्ही मार्केटमध्ये काम करत असतात ना, स्टॉप लॉसला विसरू नका. मनात कधी स्टॉप लॉस पकडायचं नाही. मार्केट आपलं सुप्रीम आहे. मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. मार्केटमध्ये अभ्यास करून काम करा. नेहमी शिकत राहा नवीन नवीन गोष्टी. मार्केटमध्ये शिकण्यासारखं खूप काही असतं. मार्केटमधलं शिक्षण संपत नाही. लक्षात आलं सर्वांना. माझ्या मते ॲनालिसिसचा व्हिडिओ सर्वांना आवडलेला असेल, आणि आवडलेला असेल तर लाईक तर बनतोच, लाईक पण करा व्हिडिओला, आणि छानशी कॉमेंट पण करायची, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.